नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी देणार आहे 1000+ मराठी फॉन्ट। तर मित्रांनो, त्या फॉन्टची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, आवश्यक सूचना म्हणजे त्या फॉन्टला आपण पासवर्ड दिलेला आहे। तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे पिक्सल लॅबमध्ये। पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक साईज घ्यायची आहे। तर हे बघा मित्रांनो, साईज घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉन्ट ॲड करायचे आहे। तर चला तर तुम्हाला मी फॉन्ट दाखवतो। तर या ठिकाणी न्यू टेक्स्ट, तर हे बघा न्यू टेक्स्ट। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले मी सांगतो फॉन्ट ॲड कशा करायच्या। तर मित्रांनो, आपल्याला फॉन्ट ॲड कशा करायच्या, तर हे बघा मित्रांनो, फाईलला टच करून आपल्याला ज्या फाईलमध्ये आपल्या फॉन्ट असेल तिथनं तुम्ही ॲड करायचे आहे। तर हे बघा मी केलेले आहे यूट्यूब मोबाईल। तर हे बघा यूट्यूब मोबाईल। तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला करायचं आहे ॲड डायरेक्टरी। तर मित्रांनो, याला टच करून आपल्याला ॲड डायरेक्टरी करायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या फॉन्ट आहे त्या पिक्सल लॅबमध्ये ॲड होऊन जाईल। तर त्यानंतर मित्रांनो, हे बघा आपल्याला जेवढ्या का फॉन्ट आहे त्या 1000+ आहे मित्रांनो। आणि आपल्याला जी पण आपल्याला ॲड करायची आहे, जी फॉन्ट आपल्याला आपल्या टेक्स्टवरती लावायची आहे, त्या फॉन्टला टच करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला आपल्याला नाव टाईप करायचं आहे, ते नाव टाईप कसं करायचं, जेणेकरून आपलं जे फॉन्ट आहे ते व्यवस्थितरित्या सेट होईल। तर आपल्याला बॅग यायचं आहे। बॅग आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर, तर यावरती टच करायचं आहे। यावरती टच केल्यानंतर मित्रांनो, तर आपल्याला जायचं आहे युनिकोड श्रीदेव। तर मित्रांनो, ही जी फॉन्ट आहे याला टच करायचं आहे, युनिकोड श्रीदेव। तर त्याला टच केल्यानंतर मित्रांनो, जे आपल्याला नाव टाईप करायचं आहे, या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे। तर मित्रांनो, मी करतोय माझी फॉन्ट। तर मित्रांनो, माझी फॉन्ट नाही, माझी मराठी करतोय, जेणेकरून अक्षरसुद्धा व्यवस्थित दिसेल। तर माझी मराठी मी केलेलं आहे। तर आपल्याला याला युनिकोड श्रीदेवला टच करून आपल्याला या ठिकाणी कॉपी करायचं आहे। त्यानंतर बॅग यायचं आहे आणि जायचं आहे पिक्सल लॅबमध्ये। पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, याला आपण या ठिकाणी डिलीट करायचं आहे। डिलीट केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी याला पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर हे बघा, आपली फॉन्ट या ठिकाणी व्यवस्थितरित्या ॲड झालेली आहे, माझी मराठी। तर त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे। फॉन्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, हे बघा आपल्या ज्या फॉन्ट आहे, जी फॉन्ट आपल्याला ॲड करायची ती तुम्ही करू शकता। तर हे बघा, हे एकदम झकासरित्या हे फॉन्ट ॲड झालेले आहे आणि व्यवस्थित दिसतसुद्धा आहे। तर आपल्याला जी काय फॉन्ट ॲड करायची असेल ती तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने। तर हे बघा, ही फॉन्टसुद्धा खूप चांगली आहे। तर या ठिकाणी मी ॲड केलेली आहे। तर हे बघा मित्रांनो, अशारित्या आपली ही अशा फॉन्ट ॲड करायची आहे आणि एकदम झकासरित्या फॉन्ट आहे या मराठी। तर त्यानंतर मित्रांनो, याला आपण डाउनलोड वगैरे जे काय असेल ते तुम्हाला पुढच्या स्टेप तर माहितीच असेल। तर याला आपण डाउनलोड करायचे असेल तर याला अल्ट्रा करायचं आहे, सेव्ह टू गॅलरी करायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, आपलं जे इमेज आहे, ज्याने की डिझाईन, तर ही डिझाईन आपली डाउनलोड झालेली आहे गॅलरीमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। धन्यवाद।